ऐशी ऐशी जगी सुरस कथा की जन्मभूमी परमात्मा जननी जन्मभूमी शोधते कधी मर्यादा पुरुषोत्तम भगवान प्रभुराम चंद्र के मुखातून निघलेले शब्द पिता हमसे जब तो माता धाता पिता भगवान श्री कृष्णाच्या मुखातून निघलेले शब्द आईशी आणि तैशी शब्द येतो आईशी याचा अर्थ वेगळा आणि तैशी याचा अर्थ वेगळा आईशी म्हणजे जवळची आणि तैशी वेगळा अंतरावरती जसा तो म्हणजे लांबचा आणि हे म्हणजे जवळ म्हणजे जवळची कथा असणारी मानवी जीवनात करून जाणारी जी कथा आहे ती कथा पिता हमसे जगतो माता धाता पितामह भगवान श्री कृष्ण अर्जुनाला उपदेश करत असतात आईशी जगी हे जगतामध्ये आईशी जगी सुरस कथा सुरस म्हणजे चांगला सुरस कथा जे जन्मभूमी परमार्थाची जन्मभूमी परमार्थाची जन्मभूमी म्हणजे कोणची आहे अमेरिका रशिया आशिया जन्मभूमी परमार्था मुनी संगे निरूपणार्था वैश्वानर सांगतात जैन मीडिया को अशी जी कथा आहे ते प्रवर्तनासाठी निवडलेली आहे आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे कल्पना आहे की आळगाव ह्या ठिकाणी चातुर्मास म्हटला म्हणजे प्रक्रिया वेगळी आहे आणि अवघड आहे चातुर्मास म्हटला म्हणजे 4 महिने गुरु पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा 3 दिवसापासून तर कार्तिकी म्हणजे असे 4 महिने त्याला चातुर्मास म्हटले जातात चातुर्मास भागवत चातुर्मास आणि असा तो चातुर्मास ह्या गावामध्ये झालेला आहे आणि त्याचा हा शेवटचा समारोप आहे नुसता भागवत कथा नव्हे तर तुळशी विवाह असे 2 भाग आहेत तर आपल्याला प्रत्येकाला ज्ञात आहे कल्पना आहे का दरवर्षी हा आमचे परमपूज्य वैकुंठवासी वैकुंठवासी पहिले बाबा सकाळ बाबा पहिले मार्ग लावलेले आणि आणि संतती तेने संते चालू जाताना तुम्ही गुंता होती काही कुठेही गुंतून पडले तर चालू नाही अशी आता तो मार्ग आणि तो मार्ग आपल्या अधिकाराचा आहे का मार्ग अनेक आहे भगवंताची प्राप्ती ध्येयासाठी प्रेरित केल्याचा मार्ग अनेक आहे मिही मार्ग आहे पिंडी मार्ग आहे उपद्रवना पैसा पक्षी घराची झोपेचा खाली जरूर पैसा पालेले हळू हळू आहे एकूणी एका वेळी मार्गदर्शनी बरे निश्चित ठा संसारिक जीवनाला हरे हरे असा जो मार्ग आहे तो पहिले बाबा वैकुंठवासी बापू बाबा
राहुल बाबा असे होऊन गेले. त्यांचा वर्णन हे करण्याची महत्वाचं आणि त्या मार्गावर तुम्ही आधी पहिले बाबाचे साधन बापू बाबाचे साधन काही बापू बाबाचे साधन घ्यायचं नाही. उपस्थित राहून हा कार्यक्रम केला. तर साधायचं तात्पर्य हे आहे का याच्यामध्ये कार्यक्रम दोन आहे. तुळशी विवाह आणि भागवत कथा. ही कथा जी आहे ती कथा अशी आहे त्याला तुकाराम महाराज काही कथेमध्ये भगवंत उलटे उभा येतो. एक पायावर उभा राहून करतो भगवंत. तुकारामाने कथा देवाने हे ध्यान समाधी लावून उभा केली. जर त्याची कथा आयुष्याला समाधी लागली तुमच्या अशी कथा आहे ती कथा. आणि म्हणून पाहतो तर आपण ही कथा त्यातून व्रत पाळायचे त्याला तुकाराम महाराज देवासाठी घेऊन अवघा भोग त्याला अवघा भोग त्याला अवघा भोग त्याला भोगाचा त्याग करे भोगाचा त्याग कारण त्याची भाषा लोकांना उल्लंघन करायचे. भागवत म्हणणं म्हणजे थोडीशी माहिती. भागवत किती आहे किती स्कंद आहे 12. किती स्कंद आहे 12. आपण फक्त एकच भागवत करतो. एकच भागवत 12 स्कंद आहे. तर त्याने 12 स्कंदाची कोणी ऑफर दिली आहे. आपण जो वाचणारा माणूस आहे आता किती कुणाची 12 स्कंदामध्ये मोठी आहे. पृथ्वी आणि घडी आहे आठवे स्कंदामध्ये आहे सभा विषय 12 स्कंद आहे. महाभारताचे 11 पर्व आहे. आधी सभा हवा दिव्या योग भीष्म श्री शांती असे 11 पर्व आहे. त्याचे 12 स्कंद आहे. पहिले स्कंदाचा जो विषय आहे खरी कथा आपले भागवत म्हणतात. तर भागवतामध्ये 12 बंधन आहेत. किती 12 बंधन आहेत. 12 बंधन तोडायची आहे. 12 बंधन तोडणारा एकच होऊन गेला परीक्षित. कोणाचा मुलगा परीक्षित अभिमन्यूचा मुलगा परीक्षित. 12 बंधन म्हणजे बंधन म्हणजे काय हे बंधन म्हणजे काय. बंधन म्हणजे आपली आपण घराबरोबर संसार बंधन वैशाचे बंधन तोडा वेदी वैशाचे बंधन तोडा वेदी आणि कुटुंब बंधन आणि
त्या देवा आता ऐसा करी उपकार काय देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विषय पाळून आली बोल देहाचा आणि विचार करी मनुष्य तुम्ही आम्ही चांगले चांगले अडकलेले ऋषी मुनी गण गंधर्व यक्ष किन्नर दानव सगळे इथं अडकलेले देहबंधन तोडण्यासाठी भागवत कथा आहे. देहबंधन आहे ती जी भागवत कथा आहे ती भागवत कथा देहाचा बंधन तोडण्यासाठी. कारण जो देह आहे तो आमुलिक आहे. तुम्हाला हे कथा इकडे काय चाललंय होते ना चाललंय होत आहे. अरे बंदरी कंपनी आवडून घ्या तुम्ही प्रवचन चालू आहे आवडून घ्या. देहकृत बंधा जर थोडीशी कुंतलवृत्ती भाषा आहे ती कुंतलवृत्ती भाषा अशी आहे देहबंधन तोडण्यासाठी गोपीचंदांनी प्रयत्न केला. आता गोपीचंद म्हटलं म्हणजे आपल्याला सगळ्याला नवनाथ माहित आहे. नवनाथ हे माहित आहे. गोपीचंदाची वस्तुस्थिती वर्णन माऊलीने केलेले. माऊलीचा धर्म आहे 18-12 वनस्पती फुले फळे वळती बाळिया पोखारा आणि नदी गंगा वाहती या घरी कुल स्त्रिया राजे राणी व संपत्ती हे सुख सांडोनिया योग काशियाशी योग मार्ग आहे तो हौसनी नाही. असे किती गेले राजे किती गेले योग मार्गाला किती राजे गेले. मग कोळसना कपुसती 99 कोटी भूपती इतरांची नाही गंती योग प्रती निघाले भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी. प्रपंची तरी सुख डोळे कसे आहे कुठे आहे हे आनंद लहरी. आनंद लहरी ग्रंथ आता तुमच्या ऐकण्यात आलाय का नाही हे मला नाही सांगता येणार. आनंद लहरी म्हणजे नाथ महाराजांनी लिहिलेला एक ग्रंथ आहे. नाथ महाराजांनी भाव 8 रामायण लिहिला. तोडका त्याने केला आणि गाढवाचे मुखातून उत्तरखंड लिहिला. काय सांगत असत त्या नाथ महाराजांचं. खरं त्यांच्यासाठी उपकार फार आपल्या जीवावर उपकार केलेले. तर हा गोपीजन देहबंध तोडण्यासाठी देहाचा बंधन तोडण्यासाठी कुठं गेला. आईचं ऐकलं आणि गुरु दीक्षा घेतली. गुरु दीक्षा घेतल्यानंतर निघाला. फक्त भिक्षा पत्नी करून मागली. स्वयंपाक पाक शाळेत गेल्यानंतर फक्त 2 रोटले 2 भाकरी होते. बायकोनी दिली ना सर्व स्वतः त्याग करून निघाला. जाता जाता कौल देश आणि गौड देश
गौड देश बंगाल आणि कौड देश बंगाल याच्या सीमेवर गेला. पुढचा गाव पुढे राहिला, मागचा गाव मागा राहिला, वस्ती कुठंच नाही. मग आपले एक म्हण आहे ना, दिवस आला का चालून घेऊ घरात पडली का. मग आता ते साधू त्याच्याने काय अर्थ राहिला होता, खायला काय होता, कन्न म्हणजे पाना धातूची पोषणा खाती वासराना करी केला. निद्रेशी आशन उत्तम पाषाण उडून आवरण आकाशाची. त्या गर्भाची चटणी आथरली, एक वर पुस्तकात झोपला. म्हणजे देहभंगन करण्याची क्रिया काय, कोण कोणी तोडलेला आहे. देहबंधा आणि आपण टाकलं कमांडो पाणी होता. पाणी असल्यानंतर हात धुतले, पायावर पाणी टाकलं, डोळ्यावर पाणी टाकला, भगवंताला नमस्कार केला आणि ती पत्नी मी सांगत म्हणजे सांगतो. कारण ह्या देशाच्या स्त्रियांना पूर्ण आणि गोपी चंद्राच्या स्त्रियांनी गोपी चंद्राच्या 1800 बायका होत्या. किती होत्या? 1800 बायका होत्या. आणि त्याही कीर्तनकारी नव्हत्या. कुलवान घराण्यातल्या स्त्रिया, त्यांचं कोणी इंद्रापूर पाहू शकत नाही. कुलवान घराण्याची माऊलींनी वर्णन केलेलं आहे. कुलवान घराण्याची स्त्री कशी असते, आपला अवयव समाजामध्ये कधीच दिसणं डावणारच नाही ती, अशी ती पावडर लावून सोनाचे डाग घालून आणि पावडर लावून काही मेकअप करून कीर्तन करणाऱ्या नव्हत्या बायाच्या, कुलवान घराण्यातल्या. अशा कुलवान घराण्यातल्या स्त्रिया होत्या. आणि त्या कुलवान घराण्यातल्या स्त्रिया त्यांनी किंमत खरी आणली आणि गोपीचंद्राला पाठवलं. गोपीचंद्र आखरीवर अंग टाकणार तितक्यातच गौड बंगाल देशात गौड बंगाल देश केला. गौड बंगाल देश याची राजधानी पुन्हा गोपीचंद्र आणि गौड बंगाल देश गेला. तिथला एक याचक ब्राह्मण, याचा भिक्षुक ब्राह्मण, ब्राह्मणाचे 2-3 जाती, भिक्षुक ब्राह्मण, सत्तात्री ब्राह्मण, 10 ग्रंथी ब्राह्मण. तो ब्राह्मण गोपीचंद्राकडे भिक्षा मागायला. आता ह्या नवनाथात नाही सापडला तुम्हाला. हे आनंद लहरीचा विषय आहे. देहबंध कसा तोडावा, देहबंध बंधा. फक्त आपल्याला 2च बंधनं तोडायची आहे. 12 बंधनं तोडायचं 12 दिवस आहे. देहबंध बंधा आणि गोपीचंद अंग टाकणार, दगड उशिरा घेतला, अंग टाकणार. तिथेच गौड बंगाल देशाचा एक भिकारी, गौड बंगाल देशात म्हणजे गोपीचंद राजाच्या घरी भीक मागत होता. दर 6 महिन्याला, 6 महिन्यात भीक मागत असत. आणि कारण गोपीचंद्राच्या राजवाड्यात जाऊन आणि ती भीक मागायची. गोपीचंद राजाच्या नगरीत भिकारी भिकारी तो देशात भिकारी नव्हता, राजा भिकारी नव्हता. फक्त एकच याच्यात
गोपीचंदाकडे यायचा तो तोड बंगाल देशातून तो ब्राह्मण आणि तो आल्यानंतर ते काय पुढे जायचा गाव पुढे राहिला मागाई मागा राहिला आणि नेमकी दोघांची भेट झाली गोपीचंदाची आणि ते याचकाची भेट झाली पण गोपीचंद राजा ओळखू आला नाही ना गोपीचंद राजाचा ड्रेस काय झाला बदलला बाकीचं सगळं आईस वगैरे काय केलं त्यांनी टाकून दिलं ओळखू आला नाही आणि मग गोपीचंद किस्ती घेतलं ब्रह्मचारी म्हटलं म्हणजे सामान्य नाही बाबा संदेश मी तेव्हाही म्हणतो अवघ्या वाटा झाल्याची नामदेव काय म्हणतात अवघ्या वाटा झाल्याची कधी न गडे साधन होती भीती विठान न करे न धरे सर्व सगळेच कर आणि घर विषय सोडून घे आणि गोपीचंद या बसा गोपीचंदाची ते दिवसापासून विचार दोन भाकरी होत्या ते एक भाकरीची तिने काय केली गाय नव्हती पण संकल्पाची पाते न जाती तीर्थाच्या रूपी संकल्प आपल्याला वाटत मी पाप केला नाही पण तुळशीराम बुवाचा वाईट हो असा माझ्या मनात येईल इच्छा केली हा संकल्पित पाप संकल्पाची पापे कशी होतात आपल्याला वाटत असेल माझ्या दोष नाही पण शीतळा मरावा लवकरात लवकर मरावा हा मला संकल्प आहे त्याचं सुद्धा पाप आपल्यावर संकल्पाची पापे न जाती तीर्थाच्या बाकी न जाती तीर्थाच्या बापे तीर्थाचे बापाला ते पाप जाऊ शकत नाही हा संकल्पाचा बाप तेरा संकल्प काय होता एक राहिला घास संकल्पाची गाय संकल्प करावाचा असा संकल्प करायचा संकल्प करायचा मग तो संकल्प गाईला घास देवाला नैवेद्य जे असत ते आणि तेही खाली एक भाकरीला कोणाला याच का तर मग गप्पा गोष्टी चालली गप्पा गोष्टी झालं तर कुठून आला तर मी कौल बोला देशातून कुठे जातो गोपीचंद कुठे जातो तर मी गोल बोला देशात जातो गोपीचंदाच्या राजवाड्यात मी 6 महिने जातो आणि 6 महिन्यात भीक मागतो सुपर मोठी हिरा माळी मोठी तुम्हाला वाढतो तो वाढल्यानंतर मी बसून खातो 6 महिने संपले का परत गोपीचंदा करतात हा कोण बोलतो याच कोणाशी बोलतो गोपीचंदाशी बोलतो कोणाशी बोलतो गोपीचंदाशी बोलतो मग गोपीचंदाशी बोलत असताना त्यामुळे तो गोपीचंदाच्या मुखाचे शब्द काय गोपीचंद भिकारला तो गोपीचंद भिकारला आता हा शब्द याचाला समजला 6 महिन्यांनी तो यायचा जे गोपीचंदावर त्याचा प्रपंच चाललेला होता तर हा ते याचा ते भिकारी त्या याला ते भिकारी खपणार नाही ना तुमच्या गोपीचंदाला अरे त्याच्या देशात भिकारीच नाही दुःखी पण नाही माणूस सर्व भोग राजा म्हणतात गोपीचंद राजा त्याच्याकडे त्या भिकारी म्हणतो मूर्खा काय कोण याच देहकृत बंधा भागवत म्हणतो देहकृत बंधा म्हणजे 12वा स्कंद आपण इथं स्कंद वाचतो आणि देहकृत बंधा कसा तो जे बंधन आहे ते कसं तोडावं
तेही कसा तो मग हा म्हणतो झाली माझी चुकी हा बोललो ते काम झालं हा बोललो माझी चुकी झाली क्षमा चुकी नाही माझे डोळे तुझी चुकीने आपली काळजी बाजूला गेलं किसून गेला घेऊन 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 त्याचे जाऊन गेला हो आता दोघं काढून नाही जर गोपीचंदाबद्दल काही बोलला तर याद ते न म्हणतात देहबंध तोड देहबंध गोपीचंदानी या याचकानी याचा तोडला तेव्हा अंतरचे ठरले सूर्य आली तो अंधाराची जगे या प्रकाश हे तरी अज्ञान रूप की अंधकार होतं गोपीचंदाचं ते निघून गेले देहातून बंध असा तोडला म्हणजे याच्यासाठी अनेक रूप बंधन आहे संस्कृत बंधन आहे संसार बंधन आहे द्वैताचं बंधन तोडावी द्वैताचं बंधन आहे तो असा तो तसा हे द्वैताचं द्वैत हे द्वैताचंही बंधन आहे आपण कशातच बसत नाही पण मी सांगतो नाही तर आपला रेकॉर्ड बघा प्रत्येकाने आपला रेकॉर्ड पहा आपण कोणाला कसा बोललोय कोणाचा कसा द्वेष केला कोणाचा काय हे आपण विचार करायचा दुसऱ्या सांगण्यापेक्षा असा देहकृत बंधा भरतानेही ठेवला तातस्ने भरत महिमा पुरुषम वायुषतो चापी कल्गुण रूपते कापे तुम्ही भक्तो सीता सत्वम निजभुज बलम वैना वैरी भाव ताक म्हणजे संस्कृत भाषेत कसे म्हटले जातं बापाल काय म्हणतो आपण ताक ताक स्नेही स्नेही म्हणजे प्रेम ताक स्नेही भरत महिमा भरताचा कसा देहकृत बंधात तोडला तो कोणी तोडला कारण तो सगुण उपासक होता निर्गुण उपासक होता लक्ष्मण हा सगुण उपासक होता तो भगवान परशुराम जीवन तिकडे सेवा करायचा आणि भरत तिकडे होता फक्त पादुका तर त्याला भगवान प्रभू रामचंद्राच्या मुखातून निघलेले शब्द आहे तातस्नेही भरत महिमा भरताचा महिमा पुरुषोत्तम कसा भरताची अशी अवस्था झाली विवाहित असूनही ब्रह्मचारी म्हणजे लक्ष्मणाची तीच क्रिया आणि भरताची तीच क्रिया विवाहित असूनही ब्रह्मचारी आणि फळावर खायचा बाकी काही नाही पण यक्ष गंधर्वाची कन्या म्हणजे पाल प्राशन्य करून ती काय करत होती नाच काम करत होती तिला भगवंतांनी शाप दिला का तू नागी काय होती सर्प क्रूर खल्ल क्रूर सर्पात क्रूर तर हा खल्ल सर्प शामंती म्हणते दुर्जेवती शामंती तू सर्पी असा शाप लोटी करावया करायला नाही जोपर्यंत भरताची भेट होत नाही तोपर्यंत तू तुझा उद्धार होणार नाही अशी क्रिया ते शक्ती झाली लोकात आली तातस्ने भरत महिमा भरताचा महिमा युगनेराचा महिमा कसा वाढवाय तुळशीचा महिमा कोणी मला धने तुळशीचा महिमा धने तुळशीचा महिमा तुळशीचा महिमा किती मोठा आहे नाथ महाराजांनी
अभंग्या धन्य तुळशीचा मणी नाही अनेक हुकुमा अनेक हुकुमा तुळशीचा महिमा कसा आहे संताला अनेक उपमा दिलेली आहे संताला अनेक उपमा दिली आहे चंदनाची उपमा दिली सूर्याची उपमा दिली दिव्याची उपमा दिली अनेक अनेक उपमा दिलेली आहे पण एकही बसत नाही तशी तुळशीलाही अनेक उपमा दिलेली आहे कोणीच बसत नाही तुझी इथे दुनिया कोणीच बसू शकत नाही अनेक उपमा भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक साधनं आहेत रवी दीप हिरा दाऊद यांची उपमा कोणाची संतांची उपमा काय आहे रवी म्हणजे सूर्याची उपमा सूर्य बसत नाही सूर्य तुम्हा आम्हाला प्रकाश देतो आगा गेला पंधरा गेला बापू म्हटणार आतापर्यंत कोणालाही त्यांनी बीज लावलेला नाही विद्युत मंडळ तुम्हा आम्हाला प्रकाश देतो पण बीज घेतो आतापर्यंत सूर्याने कोणाला बीज लावलेलं आहे निस्वार्थी सेवा काय श्लोक आहे रविचंद्र गणा वृक्षन्यती बाबा सत्य सजना येथे परोपकाराने म्हणजे देवेन निर्मितः देवानी ह्या परोपकारासाठी निर्माण केलेल्या वस्तू म्हणजे सूर्य निस्वार्थी सेवा काय करतात निस्वार्थी सेवा आणि निस्वार्थी सेवा सूर्य करतो सूर्याची उपमा दिली संतांनाही आणि धने तुळशीचा महिमा याचा उपमा दिली नाही अनेक उपमा तुळशी मातेला नाही अनेक उपमा संत एका बाजूला आणि तुळस एका बाजूला तेव्हा याची तुलना घडली जाते नाही यांची तुलना करू नये रवी दीप हिरा दावती देखणे रवी म्हणजे सूर्य आदृश्य दर्शने संताची आहे किती उपमा याच्यात रवी म्हणजे सूर्य रवी दीप म्हणजे दिवा हिरा तो हिरा जर कदाचित आयधनीवर ठेवला लोहारात म्हणून घणाने मारला तोला तर एक घरात जाईल नाही तर आयधनीत जाईल पण भंग पावणार नाही पण तो हिरा भंगवायचा प्रयत्न केला तर घेकनाच्या संगे हिरा तो भंगला कुसंगी नागला कैसा साधू म्हणजे तोही ही उपमा बसत नाही म्हणजे तुळशीलाही बसत नाही आणि हिलाही बसत नाही भगवंताची प्राप्ती करून घेण्यासाठी अनेक साधनं आहेत प्रत्येक साधने हे दोन्हीची साधने एकच आहेत आणि म्हणून व्यास पौर्णिमेपासून काय अभंग आहे नामदेवरायाचा दारी वृंदावन नित्य अन्नदान श्रीकृष्ण आपण असे तेथे घरी दारी वृंदावन नित्य अन्नदान श्रीकृष्ण आपण असे तेथे अशी पतिव्रतेची तुलना फक्त संत करतात संतांची तुलना फक्त पतिव्रता करतात इतर कोणी शून्यात बसू शकत नाही आणि तीच अवस्था भरताच्या ठिकाणी आली ती नागिन आली ती नागिन गेली नागिन तिथं 4-5 दिवस तिला मूस खायला मिळालंच नाही म्हणजे तिचं खाद्यतेल मिळालं नाही 8 पोरं होते ते भुकती आले आई काय करावं काहीच मिळत नाही काय त्या दिवशी भरताची जी होती काय केलं होतं नाही नेसलेलं होतं ना ती माझी मोकळी पडली भरताची त्यात असले हे खरंच नाही माझी मोकळी पडलेली माझी मोकळी पडल्यानंतर ती माझी कशी होती उन्हाचे ताऱ्यात चकाकत होती अगदी सोनीसारख्याची दिसत
आणि त्या सर्पाला असं वाटलं का काहीतरी खाद्य पदार्थ आहे, आपण खाऊ. याच्या काहीतरी मिळालं, इथे काहीतरी मिळेल. मग ते गेले, पण त्यांच्या आईने पाहिले हेच भरत आहे. संपूर्ण श्लोक नाही व्याकरणात येणार, ते एक श्लोक फार मोठा त्याचं व्याकरण करावं लागेल. फक्त आपल्याला जात स्नेही भरत होईल इथवरच यायचं आहे. सीता सतो निज भुज बलम निज भूज बलम वैरी ना वैरी भाव म्हणून मुलाची स्टॅटिकल बोलून गेलो. भगवान प्रभुरामचंद्राच्या मुखातून निघलेले शब्द आपली सुवर्ण मेलका लक्ष्मण होती जननी जन्मभूमी सोडली ते घरीची. अशी जी कथा आहे ती कथा भागवत, एका भागवतात पूर्ण कथा मिळते. 12 भागवत आहे, 12 भागवत वाचा. आता एक प्रश्न आम्ही बापू भावाला विचारला होता. तर बापू भाऊ म्हणतो तुमचं तेव्हा एक दृष्टांत सांगतो. आंधळा माणूस रस्त्याची जात आता ठोकर लागून पडला तर तुम्ही ते उठवसाल, झटकसाल. आणि डोळा असलेला ढवळ्या दिवस डोळा असलेला माणूस ठोकर लागून पडला तुझे केलं की घालता दोन्हीच्या माणसाच आहे. असं का? तसा जर याचं नेम चुकलं, भागवताचं नेम चुकलं तर देहीची होई वेडा, देहीची होई वेडा अशी प्रक्रिया आहे भागवताची. भागवत फार मोठा ग्रंथ आहे, भागवत सामान्य नाही. अशी ही क्रिया आहे. म्हणून बाबांनो देहकृत बंधा भागवतात. फक्त माझी चुकी एक आहे का कोणत्या स्कंदाचा विषय आहे ते न सांगल्यामुळं एक नदी भागवत वाचणाऱ्याला ह्याच्या याच्यात नाही, ह्याच्यात काही भरत असं होतं. म्हणजे ती माझी चुकी आहे. मी तुम्हाला चुकीचा भारत नाही, माझी चुकी आहे. जसे आपण ज्ञानेश्वरीची ओगी आमच्या अध्यायाची अशी आहे हे सांगत नाही त्याच्यामुळं. आणि एखाद वेळेस ती नाही पडायचं काही म्हणत असतं ते. आता तुम्ही फक्त एकच भागवत चालवलं आणि ह्याच भागवत आणि ते बंधन आहे असे किती बंधन आहे. आणि कृत बंधन, स्वकृत बंधन. आणि कृत बंधन म्हणजे काय? आणि कृत बंधन म्हणजे आपण बांधलेली वस्तू, गाय, म्हैस, गोबर, त्याचे गोबर येतात त्याचे आवाज आपल्याला वाढवायला लागतं. याला आणीकृत बंधन म्हणजे आणीकृत बंधन. आणि स्वकृत बंधन म्हणजे आपण बांधले गेलो त्या संसारावर. स्वकृत म्हणजे स्वतः बांधून घेतला. पहिलं तुकाराम महाराजांप्रमाणे तो आपली घरले पुताने गुंतले केली हात त्याचे काय तो तयाचा लेखावा अन्याय माकडे उंची माकड नाही का, माकडाचं उदाहरण तुकाराम महाराज देतात. ते झाडावर माकड होता आणि एक माणसाला मराठी मंदिरात जायचा होता. तो हनुमंताच्या म्हणत 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 तिथवर गेला, मंदिरात गेला, पाणी घातला, तिथून आला. कोणाने फुटाने संध्याकाळी तांबे फुटानं भरलं, टपरीवरून फुटाने घेतलं, फुटाने तांब्यात भरलं. आता घरच्या देवाची पूजा करायची आहे म्हणून ते काय केलं, तांब्याचे आपले तो तांब्या फुटानं असले तो तांब्या ते आम्ही बुडावर ठेवला. बुडावर ठेवल्यानंतर अशी अवस्था झाली ते आंब्यावर माकड होता. तर मरकटा समाधी झाली. उन्मत भाषेची काही पुढे भरलेली माकडाला कधी समाधी लागली असा आहे. सगळ्यात चंचल माकड, सगळ्यात चंचल माकड.
माकड सर तो फुला नाही गेला, झेंडू फुला नाही गेला, सर खाली उतरायला पाहिलं तर वा 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 ते असं घडलं. एक हात घालायच्या दोन्ही हात राख बरोबर मुली दोन्ही हात राख. लालचा पोटी काय झालं एक हातात किती फुलं येते मग दोन्ही हात राख. दोन्ही हात राखतो हात फुलं ना आणि तुला आणि ते दोन्ही त्याला हात मारून धाव मला तांबी द्यायला. आता तांबी धरलेला होता का तो फुटला होता आणि ती काय होता आपली आहे. आपण उचलून का संसाराने आपले धरलंय आपण उचलून मग आपण फुटलेलं आहे तरी हे बंधन तोडायचं आहे. तर मौली काय म्हणते आपण खरा सोड म्हण संसार बंधन तोडावे. संसाराचं बंधन जे आहे ते लोक तुझ्यासाठी ही कथा आहे. ऐशी तरी सुरस कथा हे जगामध्ये अशी सुरस कथा आहे. तर पहिल्या प्रथमतः अर्जुनाच्या काळात पांडवांच्या काळात गीतेचं ज्ञान कोणाला सांगितलं प्रत्येक राज्यात आहे. गीतेचं ज्ञान भगवंतांनी कोणाला सांगितलं अर्जुना. तर नंतर अभिमन्यूचा मुलगा कोण परीक्षित. मग परीक्षित हा अर्जुनाचा नातू बरोबर ना. अर्जुनाचा नातू ते एका ऋषींनी टवाळी केली सगळ्यांना माहिती आहे. आणि ती टवाळी केल्यानंतर अशी अवस्था झाली शाप मिळाला. मग 7 दिवसात मुक्ती कशी प्राप्त होईल हे पेचात पडला. मग शुक्राचार्य बोलवलं आणि तो भागवत हरिवंशाचे तिथं सर्व स्वतः त्याग केला. आता मला वाटतो आम्ही गेलो ते काळात हरिपाला मी गेलो कुंभाराच्या काळात नाशिक होऊन बसला का दिल्लीच्या 250 रुपये भरा आणि दिल्लीहून 250 रुपये हरिद्वार म्हणजे दिल्लीपासून एवढा हरिद्वार. मग आता नाशिक पासून दिल्ली एवढं आहे का एवढं अंतर सर्वस्वाचा त्याग. मग सर्वस्वाचा त्याग करून भागवत श्रवण केला. ऐकला महाभागवत करुणी श्रवण सर्व अंगाचे कान केले सर्व अंगाचे कान करायचे. असेच ज्ञानेश्वरी उडा. ज्ञानेश्वरी मध्ये तिसरा डोळा म्हटलेला आहे जो डोळा आहे ना भरत डोळा आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुम्हाला कथा श्रवण करायची आहे तुमचा उद्धार करून घेत असेल तर एकच डोळा उघडा. तो डोळा कोणता आहे माऊली म्हणते परी कानाच्या मनी ऐकावे बोल बुद्धीच्या डोळा पाहावे ते डोळा निघाले चित्ताच्या ते डोळा चित्तात कथा चित्ताची अशी ती कथा आहे की ऐशी गती हे जगतामध्ये आईस कोण होतो वैश्वानर परीक्षितीने सांगितला. महाभागवत परत कोणी ऐकला पांडवांचा वंश शेवटचा कोण आहे जैनविजय. परीक्षितीचा मुलगा कोण आहे जैनविजय. मग जैनविजयाला कोणी ही कथा सांगितली भागवताची वैश्वानर. ऐशी गती सुरस कथा जे जन्मभूमीत परमार्था मुनी सांगे निरूपणार्था जैनविजय अशी ही कथा आहे. आणि ही कथा माणसाला मोक्ष प्राप्त करून घेणारी फक्त कथा. ती कथा आपल्याला आवडते काय देवालाच आवडते ना देवालाच आवडते ना तेच कथेपासून आपल्याला मुक्ती प्राप्त होते. तेच कथेपासून आपला उद्धार होत असतो. अशी जी कथा आहे ती कथा म्हणजे भागवत पुराण काय आज कालचा नव्हे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदायात एकोणी हौस रूपी ब्रह्मा
उपदेशी श्रीहरी चतुश्लोक्यारी भागवत ती बीज पुत्रता सांगे नारदाची नारदी वेशाची अशी ही परंपरा आली आहे ती तिथून परंपरा आली आहे त्याचा उद्धार करत 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 हेला फिरी पापताप पोखी त्रिजे पादप समुद्राला आपण गंगेचे देश जशी गंगा उगम पावते आपली गोदावरी तिथून उगम पावली ब्रह्मगिरी बगल सागरामध्ये गेली गती गेली का तिचं कार्य आहे तिचं कार्य करत गेली तिचं कार्य काय फेरी तर पापताप पोखी त्रिजे पादप पादप म्हणजे वृक्ष नदीला मराठी वेगळं आहे कसं मराठी कशी काढली तशी काढली जाते आणि म्हणून हळूहळू याच्यात एक महत्वाचा बंधन आहे ते महत्वाचं बंधन म्हणजे दया क्षमा वर हा वर दिला दया क्षमा पण दया आहे दुधारी शस्त्र आपलं मानव दया पशु दया तुकाराम महाराज काय सांगतात तुकाराम महाराज काय सांगतात संतांची दया हे भांडवल संतांची दया काय प्रमाण आहे भूताची दया हे भांडवल संत आपली ममता नाही ती मूलभूता आपण ममता आपली ममता नाही जे जो आपले देहावरही ममता ठेवीत नाही ते म्हणतात दुसरं काय करतो पण आता इथे शब्द वापरला दुधारी तलवार म्हणजे तो धारी बरोबर चालत दया सामान्य त्याला गर्भ साहित्य होती त्याचा उल्लेख आलेला आहे गर्भ साहित्य संतांची भांडवल संता आपली ममता नाही हे प्रमाण असं आहे भक्ताची दया भांडवल संता आपली ममता नाही हे पशुचे पालन आणि निर्धारण करण्यात आता इथे दूध आहे शब्द समजणार नाही पण दृष्टांत सांगतो म्हणजे नाही दृष्टांत संदेश नाही दूध आहे दया दयाची आहे दूध आहे कशी नावाचा दैत्यानी तपचार्या करून ब्रह्मदेवाला काय केला प्रसन्न करून घे शास्त्र असताना मला भक्तच नको आता त्यांना ते म्हणतात शास्त्र असताना मला भक्तच नको शास्त्र असताना मला भक्तच नको तसा असतो तर खरं शास्त्र असताना मग इंद्रामध्ये की पार देवाला हायर करतो देवाला हायर करू शेवटी देव मिळून ब्रह्मदेवाकडे गेले आमचा असा हाल केलं तुम्ही असा आहे कधीची ऋषी त्याची हाताची शास्त्र केल्याशिवाय नीट आहे का धरा तो धारी कशी दया ही धारी कशी त्याची शास्त्रास्त्र केल्याशिवाय तो म्हणणार नाही बरोबर सांगितलं हे केलं जसा एखादा आमदार निवडून आला तर कधी आला तर नाही दुसऱ्याचा परत किती केलं मिळाला म्हणून काढण्याचा आला कधी हे तसं इंद्रदेव ते सगळी कंपनी दधीची ऋषी कळाली काही साधं गेलं आता दधीची ऋषी होते दधीची ऋषी म्हणतात या 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 काय काय काम
मला तर आता ते पीठ आली गेली मला तर तेवढे हो मग देवांची दया आली देवांची दया आली दर दया देवावर दया केली कोणी जरीची ऋषी त्यांनी आत्मप्रबंधात केला पाशुपत असं आत्मा ब्रह्मांडात केला आणि शरीर पडला शरीर पडल्यानंतर ते देवानी चाललं झालं ते एका बाजूला शास्त्राचा ताप मारला आता खरं सांगा दया एकावर काय केली दया आणि एकाला काय केला मारला मग मारला ही दया झाली का दूध आणि क्षेत्र हे दूध आणि क्षेत्र जोपर्यंत आपण भाऊ शकत नाही तेव्हा ह्या बंधनातून उतरत नाही अशी जगी सुरसता जे जन्मभूमी प्रमाथा मुनी सांगे प्रमाथा जे मुनी अशा काही कथा जोपर्यंत आपण शास्त्राचे दृष्टिकोनातून आपण समाजाला सांगत नाही पण आजकाल मुली असं झालंय शास्त्र सांगत नाही लोकांना कळत नाही कशासाठी काय शास्त्र कशासाठी काय आपला उद्धार होण्याचा शास्त्र म्हणजे भावी म्हणते शास्त्र म्हणजे ते साड्यावर वही आले हे पण म्हणावे हे म्हणायचे आणि म्हणावे विषय ही आणि शास्त्राला अनुसरून कर्म केल्यानंतर विषाची भरती का बाजूला ठेवा आणि अमृताची भरती का बाजूला ठेवा अमृताची भरती काय आहे मेलेल्या माणसाला जिवंत करणं ही भरती कोणाचे अमृत आणि विषाची भरती काय आहे जिवंत माणसाला मारणं ही भरती कोणाची आहे मग हे पातळी का दुधाई एका पातळीवर शास्त्र सांगायला काय कसं काय मी एक प्रश्न विचारला आपल्या लोकांना असा प्रश्न विचारला विद्वान माणूस आहे संतुपाल महाराज हजगावकर आमची इकडे म्हणे आमचे कीर्तन का सांगतात का शास्त्र सांगू नये लोकांना काहीच कळत नाही मग त्याला हा प्रश्न विचारला काय सांगा बाबा ते आम्हाला शिकवा काय सांगू एक होते गावला एक होती सालवती ह्या गोष्टी सांगायच्या प्रवचन कीर्तन काय ह्यातून कीर्तन कानांनाच कळलेलं नाही तर बाकीच्या लोकांना काय सांगू कुंडली कवरदार श्री ज्ञानदेव